दादांचं मी करायचं, मर मर मरायचं, शुश्रूषा करायची. म्हातारा इतका पिलंदर आहे. सोन्याचे सगळे दागिने त्या सखूच्या डोंबल्यावर घातले. इतके काटे पसरले त्या सखूच्या वाटेवर, पण मेलीच्या डोक्यावर फुलच फुलच. इंदू, बिंदू, अण्णा, अण्णा. विठुरायाला सासरी घेऊन जाऊ शकते का ग? विठुराया नेत नाही कोणी घरी. अरे या काय समोर कशा पायी रडतीस ग? त्याला काय ऐकू बी येत नाही, निस्तेचे हात कमरेवरच असतात. पंडू असं काय बोलतोयस? आता तूच बघितलंस ना, दागिन्यांची अडचण पण याने सोडवली ना. आजीने माझ्यासाठी राखून ठेवलेले दागिने दादा आजोबांनी आजच मला दिले. मग त्यात काय पराक्रम? आणि जर असला तर तू हसायला पाहिजेस ना, रडती कशा पाहिजे? अरे पंडू, तू म्हणालीस की विठुरायाला घेऊन जा तुझ्या बरोबर, पण घरचे म्हणतात नाही, असं नाही होऊ शकत. मग मला रडू नाही येणार का? उमाई अप्पा नाही, आजी नाही, तू नाही, आणि माझा विठुराया पण नाही. अरे एकटी पडेल रे मी. अरे तू आधी रडू नका, मला विचार करू. तो पांडू संगती असताना तू कशा पायी एवढा घर घेतीस? ऐक, मी तुला एक सांगतो, तुझा काया तुझ्या संगती तुझ्या साथी येणार म्हणजे येणार. पांडू, तू पण माझी चेष्टा करतोस? आता मी सांगतो ना पुरे, मी काहीतरी युगत करीन आणि तुझा काया तुझ्या सासरी येणार. बस. खरंच नाही, खोट? किती गोडस रे भांडू तू. विठुराया, आलो रे मी. मामा. सखू, सखू, बाळा, मला सगळं कळलंय बरं. मोठी हिम्मत दाखवलीस तू. मला तुझा अभिमान वाटतो. अण्णा, तुला सुखरूप पाहिलं आणि जीवात जीव आला रे. खरंय, केवढं रामायण घडलं, पण विठुरायाच्या कृपेनं शेवट गोड झाला. शेवट नाही शिवप्पा, सुरुवात म्हणा. आपल्या सखूच्या आयुष्याच्या नवीन पर्वाची सुरुवात नाही का होणार आता? होय रे, पोर सासरी जाणार आता. हो सखूबाई, आता तुला तुझ्या हक्काच्या घरी जायची वेळ आली आहे. अगं, या घरात पाहुणी होतीस तू, आमची लाडाची कौतुकाची पाहुणी. आता जायचीस. तुझं तीळ तांदूळ त्या घरी. मामा आले
आणि खरं लग्न घर वाटायला लागलं. शिवाय दादा आजोबांनी दागिने पण दिलेत. नाही म्हणजे ते छानच झालं, पण आमची इंदू सगळ्यात मोठी आहे, तेव्हा तिचं लग्न आधी व्हायला हवं होतं ना. हो होईल. अगं या गोष्टींसाठी वेळ आणि योग दोन्ही यावा लागतो. तो आला की सगळं शुभमंगल होईलच. आपल्या इंदू बिंदूसाठी सुद्धा चांगली स्थळ येतील. आपल्या आयुष्यातून मालकाबरोबरच वाईट गोष्टींची सुद्धा हकालपट्टी झाली आता. आप्पा, लगेच सखूचे सासरी निरोप पाठवा आणि होकार कळवा. हो तर शुभस्य शीघ्रम. अगदी लगेच कळूया. उद्याच वाग्निश्चय करूया. काय सखूबाई? उद्याच? सखूबाई, अपेक्षेप्रमाणे मुलीकडून होकार आलाय, तेव्हा उद्या वाग्निश्चयासाठी मायणीला आपल्याला त्यांच्या घरी जायचंय. तू तयार आहेस ना? आई, असं का विचारतीयस तू? मी कधीतरी तुझ्या शब्दाबाहेर गेलोय का? नाही गेलेलास, पण आता तुझ्या लग्नाबद्दल बोलतोय. बायको आली की मुलांना पंख फुटतात, मग आई अडगळीत जाते. घरोघरी हेच पाहतो आपण. म्हणूनच अगोदरच विचारलेलं बरं. तुझ्या मनात इतर काही वेगळा विचार असेल तर तसं सांग. आई, अगं असं काहीच बोलू नकोस. आत्ताही वेगळा विचार नाही आणि नंतरही कधी येणार नाही. अगं मीच काय, माझी होणारी बायको ही पूर्णपणे तुझ्या आज्ञेत असेल, हा माझा शब्द आहे तुला. तू आणि बाबाजी जे सांगाल तेच मी ऐकणार, अगदी डोळे झाकून. ये बाहेर ये. ये. आता उगाच सारवा सारव करू नको सवच्ची. आव, चोरून चोरून ऐकायची सवय काही जात नाही तुझी. आव, अंगी मुरलेल्या अशा वाईट सवयी काढून टाक. परत सांगते, अंगात मुरल्यात. अहो तसं नाही हो वहिनी. अहो काय ना, आता आपल्या घरात कार्य आहे ना, तर त्या उत्साहात मी अशी लगबगीने येत होते ना, तर पाय अडकून असे धडपडले. तर असं भिंतीचा आधार घेतला मी. कान लावून ऐकत नव्हते हो मी. आता मानपान करायचा म्हणजे 50 गोष्टी या लागणारच ना. म्हणजे पेढे, फुटाणे, परत खण, नारळ आणि एक एक. आता मायणीवर आपल्या बरोबरीचे असोत किंवा नसोत, पण आपली कशी सगळी तयारी असायलाच हवी ना. म्हणजे आयत्या वेळेस अशी गडबड गोंधळ व्हायला नको ना. आणि तुम्ही सांगाल त्या सगळ्या वस्तू घेईन हो मी. उद्या सकाळीच निघायचंय ना आपल्याला. आमची कधीही धावपळ होत नाही. कामाची नीट आखणी आणि अंमलबजावणी असा असतो आमचा शिरस्ता. तुला ठाऊक नाही का? आणि आम्ही जातोय उद्या, तू नाही. हं? तुला इथेच थांबायचंय. वाड्यावरची कामं करायची. चल दिगो. मिरवा, जिथे तिथे तुम्हीच मिरवा. आम्हाला फक्त राबवून घ्या. मग निर्जण असू देत नाही ते वांग निश्चय. चुलत सासू म्हणून माझाही मान झाला असता ना तिकडे. तो कसा चालेल या महाराणीला? पण येईल, माझी वेळ येईल एक दिवस. गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून ऐका. राम राम स्मराधी वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी.
आली आली मंडळी आली. अगं बाई, आलीच की मंडळी. आओ वंसा, मंडळी आली, या लवकर. या या. वंसा या. हे का पुरीची सासरची माणसं. याचं खाली पडलेलं खात नाही आमच्यात. ही पुरीने दिलेलं परसात फेकणारी ही होती ना त्रिठम काय. ही उमा, सखूची आई. नमस्कार. सखूची आजी, आपल्या सखूच्या होणाऱ्या सासूबाई. ही पुरीची सासू. आरो माझ्या कर्मा. काका आणि हे दिगंबरराव, आपले होणारे जावई. या ना, या आज या. या. हो. या. राहू दे, जा. या या या. कोण? मिया. काय रे भुरट्या, तुझं काय काम इथे? जीभ जरा लांबच आहे तुझी. या पुढे जवळपास सुद्धा दिसायचं नाही, कळलं? चल जा इथनं आता. अगं मावशी, चल ना, ये. हो. तुमचे हे आले बरे का? गुळ पाणी द्यायचं का? राहू दे. सखू तयार होतीये का? हो. मी बघते, आलेच. आता तुमची भाचीच दोन्हीकडची आहे म्हटल्यावर काय आहे, आता लगेच होईल सखूच. नाही, राहू दे राहू दे. अहो उगाच दडपण नको सखूवर. बिंदू अशी इकडे हो. सखू, माझ्यावर विशेष जबाबदारी आहे. मी दोन्हीकडची आहे ना. त्यामुळे आता नीट ऐक. मान खाली घालून बोलायचं. नाक वर करून बोलशील ना तर माझं नाक कापशील. आघळ पघळ बोलत बसायचं नाही. विचारतील ते आणि तितकंच बोलायचं. आणि सारखं विठुराया करत बसू नकोस, कळलं ना? हा. अहो काय सांगू, एकदा शिवाप्पा कीर्तनाला उभा राहिला आणि आजारीच पडला ना. अहो आवाजच बसला. त्या जागी सखू जाऊन उभी राहिली आणि असं कीर्तन केलं, विठुरायाला असं आळवलं की सगळे अगदी तल्लीन झाले. आमची सखू आहेच अशी. यांना विठोबाबद्दलच कौतुक सांगायचंय. आता इथून हलू नकोस हा. बोलावलं कीच बाहेर यायचं. आणि सांगितलंय ना तशी नजर खाली.
हा, नाहीतर टकामका बघत राहशील. समजलं का? आमच्याकडे पण तुमच्यासारखंच वातावरण आहे. तुमच्याकडे गुरूंचं आसन आहे. तुमचे तीर्थरूप पंढरपुरात साक्षात विठुरायाची सेवा करतात. आम्ही पण सेवेतच असतो, भजन कीर्तन. त्यामुळे सखूला तुमच्या घरी रुळण्यास त्रास होणार नाही. बाहेर आलेल्या तुमच्या यांना बघितलंस का? अहो ना, सखूचे अहो साधारणपणे आपल्या अण्णांच्या वयाचे आहेत नाही, अण्णांच्या वयाचे आहेत नाही. लाल लाल डोळे, झुपकेदार मिश्या. काय? हो, पण मालक आजोबांसारख्या पांढऱ्या मिश्या नाहीत काही. तुझे अहो रागीट दिसतात बाई. आणि त्यांच्या वाड्यात एक अंधारी खोली आहे. आम्हाला त्या अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवण्याच्या धमक्या पण देतात. तुझे होणारे हेच. मामा आहेत ना ते आमचे. आणि तू आमची मामी. चला आपण चूल घरातून बघूया का तुमच्या अहोंना? हो हो, चल ग सगू. अगे चल ग, बघूया तुझ्या अहोंना. अहो, असं का म्हणताय तुम्ही? मग काय तुझा नवरा म्हणू? बरं बाई, चल बघायला जाऊ तुझ्या नवऱ्याला. चल चल चल. खरं सांगू का, कुणीही मागणी घालावी अशीच आहे हो माझी भाची. अतिशय गुणी आणि लागवी. बघ बघ, अण्णा त्यांच्याशी बोलतायत ना, तेच तुझे अहो, तेच तुझे अहो. किती मोठे वाटतायत ना तुझे अहो, किती मोठे वाटतायत ना तुझे अहो. इंदू, सखूला होणाऱ्या अहोंना बघून मालक आजोबांचीच आठवण येईल ना, मालक आजोबांचीच आठवण येईल ना. मोठा रुबाब आहे तुमच्या स्वारींचा. तुमचं जोडा छानच दिसेल. चुकून मालक आजोबा म्हणशील ना त्यांना. मालक आजोबा, मालक आजोबा. तशी कीर्तनात बरीच बिदागी मिळत असेल नाही का? नाही हो, मी तुकोबांची शिकवण मानतो. त्यामुळे कीर्तनाचे पैके घेत नाही. कीर्तन म्हणजे विठुरायाची सेवा असं मानतो. आणि पुण्य हीच माझी बिदागी. पुन्हा पुन्हा विठोबाचे गुणगान कशाला? डोकं दुखायला लागले माझं. बाबे, तुझी भाची झाली की नाही तयार? अगं खूप वेळ ताटकळलोय आम्ही. झालीच असेल, मी घेऊन येते तिला. बामे, नाही मुलीला लुगडं नेसवायला शिकवलंय ना? नाही तर तेही सासूला नेसवायला लावाल. अहो नाही नाही, पोर शिकली आहे ना, अगदी छान चापून चोपून नसते. हो, आणि उत्साही आहे. पूजेचं सगळं व्यवस्थापन तीच करते.
विठुराया म्हणजे तिचा जीव की प्राण. काय म्हणताय? बघ अहो, तुळशी हार म्हणू नका, नैवेद्याचं लोणी म्हणू नका, तिला जराही दिरंगाई चालत नाही. अरे वा, काय सांगताय काय? म्हणजे विठुराय म्हणजे जीव की प्राण का? हो. वा वा वा, छान छान छान. अगं इंदू बिंदू, सखू सखू कुठे गेली? अगं आत्या, तिच्या होणाऱ्या आहोन बघून पळून गेली. कुठे गेली काहीच माहिती नाही. भामे, मुलीला आतल्या खोलीतून बाहेर यायला एवढा वेळ लागतो का? काही गडबड नाही ना? नाही नाही, गडबड काय असणार. मी आलेच, बघून येते. सगळा गलथान कारभार आहे. काय हो हे? हा, जो तो दिवस रात्र हिचे गुणगान गातो आणि आता हे काय? माझंच नाक चिमटीत धरायला निघालीये का? तुम्हाला नाही बोलणार आहे, मला बोलणी बसणार आहेत. कुठे आहे, कुठे तुमची सद्गुणांची पुतळी? हा, का गेली पळून? नाही हो, असेल इथेच कुठेतरी, परत तरी असेल. मावशीला काय उत्तर देऊ मी? वहिनी, अहो वहिनी, सांगू नका. अहो वहिनी, अहो नका सांगू ना, सखू नाहीये ते आत. अहो अहो हो, मुलगी आलीच नाही, पण तुम्हाला त्या आत बोलावत आहे. भामे, अगं काय झालं? अगं मावशी, ती नाहीये आत.